नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला हेअर ट्रान्सप्लांट जर्नीचा दिवस 13वा. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण काही मनात क्वेश्चन मार्क होते ते तुमच्यासोबत ठेवण्याचं मला एक संधी परत मी युट्यूब मार्फत ठेवतोय की आपली जर्नी. आजचा दिवस 13वा आहे आणि आपली पूर्ण ग्राफची पोझिशन आणि आपण सेकंड डेज पासून आपण काय काय चालू केलं. आपण पूर्णपणे वर्कआउट आणि वर्क आपण सेकंड डेला चालू केलं होतं. जॉब पण मी सेकंड डेला सर्जरी नंतर सेकंड डेला जॉब चालू केला होता. ते मी व्हिडिओ मार्फत सांगितलं होतं. आज 13वा दिवस आहे. काल मी पावसात वगैरे खूप फिरलो. मला भीती होती मनात की पावसात गेल्यानंतर आपलं काही काही वेगळं साईड इफेक्ट होईल काही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तसे कुठली साईड इफेक्ट काहीच नाही. पण मध्ये मध्ये असं मनात क्वेश्चन की ड्रायनेस इचिंग मध्ये मध्ये थोडा त्रास होतो. तर आपण मनात तेच एक हे आहे की आपण बघूया आता की आपली पुढची जर्नी कशी असते, रिझल्ट कसा येतो, काय येतो, तो संपूर्ण रिझल्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे. आपल्याला जवळजवळ 6 मंथ पर्यंत आपल्याला फुल पेज रिझल्ट यायला 6 मंथ लागणार आहेत. पण 6 महिन्यानंतर बघूयात की रिझल्ट कसा येतो, की नक्की हेअर ट्रान्सप्लांटचा फायदा कितपत आहे, काय आहे, संपूर्ण मी जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की तुम्ही ह्या मार्फतने तुम्ही पूर्ण बघू शकता हेअर ट्रान्सप्लांट जर्नी. की बऱ्याच क्वेश्चन मार्क की काल एका मित्राने मला विचारलं, अरे हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर खूप 15 दिवस पाळायला लागतं की पावसात नाही जात आहे, जॉब नाही करतायत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छित आहो युट्यूबच्या मार्फत की मी सेकंड डे नंतर पूर्णपणे कामाला म्हणजे जॉबवर गेलो. त्यानंतर मी वर्कआउट सुद्धा चालू केलं, जे करून मला पूर्ण सेकंड डे थर्ड डे पासून मी चालू केलं. काल मी खूप पावसात वगैरे पावसात पाहिलं तरी मला राबता काही पोझिशन नाही, काही इजा झालेले नाही, काही त्रास नाही. दाखवू शकतो की ग्राफची पोझिशन कशी बघू शकता. जवळ तुला दाखवतो ग्राफची पोझिशन. तर पूर्णपणे ग्राफ एकदम सेटल्ड आहेत, काही त्रास नाही. तुम्ही पूर्णपणे ग्राफ्ट एकदम सुंदरपणे असे ग्राफ्ट आहेत. ग्राफला काही त्रास, कुठलाच त्रास नाही, काही नाही. पण फक्त मनात काही गोष्टी मध्ये मध्ये थोडं इचिंग होतं की मागचं जे म्हणजे पॉलिश जे ग्राफ्ट घेतलेले आहेत की मागे थोडंसं ड्रायनेस, कधी थोडं नॉर्मली हलका पेन वगैरे होतो. पण तो असं मेजर पेन वगैरे नाही मित्रांनो. पण साईड इफेक्टचं सांगायचं म्हटलं तर साईड इफेक्ट म्हणजे की थोडंसं सर्जरी नंतर सेकंड डे थर्ड डेला थोडंसं स्विलिंग, थोडंसं इचिंग, ड्रायनेस. पण ते नंतर जेव्हा शॅम्पू वगैरे केला तेव्हा मला थोडं 2-3 दिवस बऱ्यापैकी बरं वाटलं. पण नंतर थोडं अजून ड्रायनेस चालू झाला होता. मी त्यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यांनी मला सांगितलं. पण मग मनात एक शेवट, आता आपण एवढी जे काही केलेलं आहे मित्रांनो, एवढी जी कष्ट मेहनत जी घेतलेली आहे, त्याचा रिझल्ट कसा येतो ते आपण शेवट बघूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा, जर्नी पाहत राहा. तुम्हाला या जर्नी मार्फत संपूर्ण डिटेल्स मी देणार आहे की ग्राफ्ट कसे आहे, नंतर ग्राफ्ट काय होतं की ते म्हणजे जसं की म्हणतात की सगळं पूर्ण 1 मंथ नंतर निघून जातात. तुम्हाला पीआरपी दाखवणार आहे, पीआरपी कशी केली जाते, पीआरपी नक्की काय असतं, पूर्ण व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा, जर्नी पाहत राहा, जेणेकरून तुमच्याही मनाला कुठलीही भीती राहणार नाही की हेअर ट्रान्सप्लांट कसं केलं जातं, नेमकं सर्जरी काय असते हेअर ट्रान्सप्लांट. तुम्हाला पूर्ण युट्यूब मार्फत मी सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. थँक्यू.